नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझ्या या आधीच्या एंजल्सच्या व्हिडिओला इतका मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल खूप धन्यवाद. त्या व्हिडिओ कोर्समध्ये मी आपले भारतीय संस्कृतीमधले एंजल्स आणि पाश्चात्य संस्कृतीमधले एंजल्स याची माहिती दिली होती. ते तो व्हिडिओ कोर्स जर का तुम्ही पाहिला नसेल तर जरूर बघा. सो एंजल कोर्सच्या त्या दोन्ही व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी समृद्धीच्या म्हणजेच ॲबंडन्सच्या एंजल्सबद्दल विचारलं होतं. सो आज मी घेऊन आले आहे भारतीय संस्कृतीमधल्या समृद्धीच्या एंजल्सबद्दलचा हा कोर्स. पाश्चात्य संस्कृतीमधल्या ॲबंडन्स एंजल्सबद्दलचा कोर्ससुद्धा मी या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तो पण नक्की बघा. सो आजच्या आपल्या या कोर्सला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये समृद्धीसाठी आपण प्रामुख्यानं लक्ष्मी माता आणि श्री कुबेर यांची पूजा करतो, यांना इन्वोक करतो किंवा यांच्याशी कनेक्ट करतो. सो पहिला प्रश्न, लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे विश्वातली अबंडन्सची एनर्जी, जीवनातली समृद्धी. ती जिथं असते तिथे सौंदर्य, संतुलन, समृद्धी आणि त्यामुळे अर्थातच आनंद असतो. पण भारतीय परंपरेनुसार समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही आहे, तर खरी समृद्धी म्हणजे जीवनातलं संतुलन आणि पूर्णता. जर एखाद्याकडे फक्त पैसा असेल पण आरोग्य नसेल किंवा कुटुंबाचं सुख नसेल किंवा ज्ञान नसेल किंवा धैर्य नसेल, कॉन्फिडन्स नसेल, तर ती खरी समृद्धी नाही आहे. तर खरी समृद्धी म्हणजे काय? तर आरोग्य, अन्न, ज्ञान, कुटुंब, धैर्य, कॉन्फिडन्स, आध्यात्मिक प्रगती, पैसा आणि संसाधने म्हणजेच रिसोर्सेस, या सर्वांचा योग्य तो समतोल. आपण महालक्ष्मी मातेला समृद्धीची देवता मानतो. या समृद्धीचं स्वरूप महालक्ष्मीमध्ये 8 रूपात प्रगट होतं, जे आपल्या आयुष्यातलं वेगवेगळ्या प्रकारच्या समृद्धीचं प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच तिला अष्टलक्ष्मी असं पण म्हणतात, म्हणजेच समृद्धीच्या 8 शक्ती. सो आता आपण पहिलं बघूया अष्टलक्ष्मीची म्हणजे समृद्धीची ही 8 रूपं कोणती कोणती आहेत. पहिलं रूप आदिलक्ष्मी, म्हणजेच आध्यात्मिक समृद्धी दाखवते. ती देते शांतता, आध्यात्मिक शक्ती, अंतर्गत स्थिरता. अष्टलक्ष्मीचं दुसरं रूप आहे धान्यलक्ष्मी, म्हणजेच अन्न आणि पोषणाची देवी. ती देते आपल्याला अन्नधान्य, आरोग्य, शारीरिक पोषण. अष्टलक्ष्मीचं तिसरं रूप म्हणजे धनलक्ष्मी, म्हणजे अर्थातच पैसा आणि संपत्ती. ती आपल्याला देते आर्थिक समृद्धी, रिसोर्सेस म्हणजे संसाधनं आणि आर्थिक स्थैर्य. चौथं रूप म्हणजे धैर्यलक्ष्मी, म्हणजेच धैर्य आणि आत्मविश्वास यांची देवता. ती आपल्याला देते मानसिक शक्ती, अडचणींवरती मात करण्याची क्षमता. अष्टलक्ष्मीचं 5वं रूप म्हणजे गजलक्ष्मी, म्हणजेच राजसत्ता आणि प्रतिष्ठा देणारी देवी. ती देते आपल्याला मान सन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक समृद्धी. 6वं रूप म्हणजे संतती लक्ष्मी, म्हणजे अर्थातच संतती आणि कुटुंब सुखाची देवता. ती देते आपल्याला मुलांचे आशीर्वाद, कुटुंबाची वाढ. 7वं रूप आहे विद्यालक्ष्मी, अर्थातच ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांची देवता. ती आपल्याला देते शिक्षण, बुद्धी, कौशल्य. आणि अष्टलक्ष्मीचं 8वं रूप म्हणजे विजयलक्ष्मी, म्हणजेच यश आणि विजय यांची देवता. ती आपल्याला देते आपल्या कामात यश, स्पर्धेत विजय, जीवनातली प्रगती. आता अष्टलक्ष्मीची ही सगळी रूपं का महत्त्वाची आहेत? तर पहिलं म्हणजे जीवनामध्ये संतुलन आणण्यासाठी. अष्टलक्ष्मीची ही रूपं आहेत ती आपल्याला शिकवतात की जीवनामध्ये संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे सांगायचं झालं तर धनलक्ष्मी आपल्याला पैसा देते, धान्यलक्ष्मी अन्न आणि आरोग्य देते, विद्यालक्ष्मी आपल्याला ज्ञान देते. आणि हे सगळं एकत्र आलं ना कीच मग जीवन आपलं पूर्ण होतं. म्हणजेच प्रत्येक लक्ष्मी आपल्याला समृद्धीचा वेगळा वेगळा पैलू दाखवते. उदाहरणार्थ धैर्यलक्ष्मी आपल्याला संकटात धैर्य देते, विजयलक्ष्मी प्रयत्नामध्ये आपल्या यश देते, संतान लक्ष्मी कुटुंबाची समृद्धी देते. यामुळे आपल्या लक्षात येतं की समृद्धी ही आपल्या जीवनामध्ये अनेक रूपात येते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातल्या गरजेनुसार ऊर्जा मिळवण्यासाठी अष्टलक्ष्मीची संकल्पना लक्षात घेणं हे अतिशय जरुरीचं आहे.
म्हणजे काय असतं की कधी आपल्याला पैशांची गरज असते, कधी धैर्याची गरज असते, कधी ज्ञानाची गरज असते. आणि अष्टलक्ष्मीची ही संकल्पना आपल्याला सांगते की विश्व म्हणजेच हे युनिवर्स आपल्याला जे गरज असेल, जेव्हा गरज असेल तेव्हा आवश्यक ती ऊर्जा नक्की देऊ शकतं. तसंच आध्यात्मिक आणि भौतिक संतुलनासाठी या अष्टलक्ष्मींबद्दल माहिती असणं हे अत्यंत जरुरीचं आहे. जसं फक्त भौतिक संपत्ती असली तरी मन शांत नसेल तर आनंद मिळत नाही. म्हणून आदिलक्ष्मी जी आपल्याला आध्यात्मिक शांतता देते, धनलक्ष्मी भौतिक संपत्ती देते, ह्या दोन्ही लक्ष्मी जर एकत्र आल्या तरच खरी समृद्धी निर्माण होते, तरच मनाची शांती आपल्याला मिळू शकते. त्याचप्रमाणे कृतज्ञता वाढवण्यासाठी अष्टलक्ष्मीची संकल्पना लक्षात घेणं जरुरीचं आहे. अष्टलक्ष्मीची संकल्पना आपल्याला शिकवते की आपल्या जीवनात आधीच अनेक प्रकारची समृद्धी आपल्याकडे आहे. जसं आपलं कुटुंब आहे, आपल्याला अन्नधान्य मिळतं, ज्ञान आहे आपल्याकडे, आरोग्य आहे. हे ॲक्च्युली सर्व लक्ष्मीचेच आशीर्वाद आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर का पाहिलं तर अष्टलक्ष्मी म्हणजे समृद्धीचे 8 ऊर्जा प्रवाह आहेत. आणि हे प्रवाह जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरांना पोषण देत असतात. जसं आत्मा म्हणजेच आपला सोल, मन, माइंड, शरीर म्हणजे बॉडी आपली, कुटुंब, फॅमिली, समाज, सोसायटी, भौतिक जीवन म्हणजे आपलं मटेरियलिस्टिक लाईफ. म्हणूनच समृद्धी ही मल्टी डायमेन्शनल आहे, म्हणजेच बहुआयामी आहे असं आपण म्हणू शकतो. पण असं असलं तरी समृद्धी म्हणजे संतुलन. म्हणजे जर का जीवनामध्ये पैसा असेल, आरोग्य नसेल, ज्ञान असेल पण धैर्य नसेल, यश असेल पण आनंद नसेल, तर जीवन पूर्ण होत नाही. अष्टलक्ष्मी आपल्याला शिकवते की खरी समृद्धी म्हणजे या सगळ्यांचा योग्य तो बॅलन्स, संतुलित जीवन. आपण पाहिलंच की प्रत्येक लक्ष्मी एक आशीर्वाद दर्शवते. जसं आदिलक्ष्मी आध्यात्मिक शांतता, धान्यलक्ष्मी अन्न आणि पोषण, धनलक्ष्मी म्हणजे आर्थिक संपत्ती, धैर्यलक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे संकटात शक्ती, गजलक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे प्रतिष्ठा आणि मान, संतती लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे कुटुंब आणि प्रेम, आणि विद्यालक्ष्मीचा आशीर्वाद ज्ञान, बुद्धी, विजयलक्ष्मीचा आशीर्वाद यश आणि प्रगती. आणि हे सगळं मिळून हे सगळे आशीर्वाद जेव्हा आपल्याला प्राप्त होतात तेव्हाच आपलं जीवन पूर्ण होतं आणि आपल्याला समृद्धी मिळते. सो आता आपण बघू की लक्ष्मी ऊर्जा एक्झॅक्टली कशी काम करते. सो आध्यात्मिक दृष्टिकोनातून लक्ष्मी ही प्रवाहाची ऊर्जा आहे, म्हणजेच एक फ्लोईंग एनर्जी आहे. लक्ष्मी ऊर्जा जिथं असते तिथे प्रेम, सौंदर्य, समृद्धी, संतुलन निर्माण होतं. हे तर आपण पाहिलंच. पण ती टिकते कुठे? ती टिकते किंवा कायम राहते जिथे असते कृतज्ञता, प्रामाणिकपणा, दान, स्वच्छता. ॲक्च्युली खरी लक्ष्मी ही बाहेरून येतच नाही, ती आपल्या चेतनेमध्ये म्हणजे आपल्या कॉन्शियसनेसमध्येच असते. जेव्हा व्यक्ती सकारात्मक विचार करतो, कृतज्ञ असतो, इतरांना मदत करतो, तेव्हा लक्ष्मीची ऊर्जा ही नैसर्गिकपणे आपोआप त्या व्यक्तीमध्ये वाढत राहते, त्या व्यक्तीच्या अवतीभोवती वाढत राहते. आता अष्टलक्ष्मी आपण पाहिल्या. अष्टलक्ष्मी म्हणजेच वेगवेगळ्या देवता या नसून तर जीवनातल्या समृद्धीचे 8 दिव्य प्रवाह आहेत असं आपण म्हणूया. सो जेव्हा आपण आपल्या मन, विचार, कृती शुद्ध ठेवतो तेव्हा ही सर्व ऊर्जा आपल्या जीवनामध्ये अगदी सहजपणे नैसर्गिकरित्या प्रवाहित होते. सो आता तुमच्या लक्षात आलं असेलच की लक्ष्मी माता ही समृद्धी, सौंदर्य, आनंद आणि भाग्याची देवी आहे. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध मन, कृतज्ञता आणि सात्विक जीवन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता लक्ष्मी मातेला आवाहन करण्यासाठी, तिच्याशी कनेक्ट करण्यासाठी काही सोप्या आणि आध्यात्मिक पद्धती मी तुम्हाला सांगते. लक्ष्मी मातेला इन्वोक करण्यासाठी, लक्ष्मी मातेचं आवाहन करण्यासाठी आपण मंत्र म्हणू शकतो लक्ष्मीचा 108 वेळेला. काय होतं त्यांनी मंत्राचा जप केल्यानंतर मन आणि ऊर्जा लक्ष्मी मातेच्या म्हणजे समृद्धीच्या तरंगाशी जोडलं जातं. आपण रोज संध्याकाळी देवीसमोर दिवा तर लावतोच. दिव्याचा हा प्रकाश म्हणजे लक्ष्मी मातेच्या ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. तसंच लक्ष्मीची ऊर्जा म्हणजे पैसा नाही आहे तर इट्स अ फ्लोईंग एनर्जी. म्हणून कृतज्ञता आणि दान हे अतिशय महत्त्वाचं आहे. जिथे दान आणि करुणा असते, काइंडनेस असतो, तिथे लक्ष्मीची कृपा वाढते असं मानलं जातं. सो लक्ष्मीची कृपा टिकवण्यासाठी कृतज्ञता, दान, नम्रता हे अतिशय आवश्यक आहे.
तसंच लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, तिच्याशी कनेक्ट करण्यासाठी आपण माता लक्ष्मीची खूप सोप्या पद्धतीने प्रार्थना पण करू शकतो. जसं की हे महालक्ष्मी माता, तुझी कृपा माझ्या जीवनात सदैव राहू दे, माझ्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदू दे, माझ्या कर्मांना योग्य दिशा दे आणि माझ्या जीवनात भरभराट दे, तुझ्या कृपेकरता मी कृतज्ञ आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातली आणि आपली लक्ष्मीची ऊर्जा वाढवण्यासाठी, समृद्धीची ऊर्जा वाढवण्यासाठी आपण लक्ष्मी यंत्रसुद्धा वापरू शकतो. लक्ष्मी यंत्र हे लक्ष्मी मातेच्या समृद्धी, धन, सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करणारं पवित्र असं चिन्ह आहे. लक्ष्मी यंत्र म्हणजे हिंदू तंत्र आणि यंत्र परंपरेमध्ये दैवी ऊर्जेचा एक आध्यात्मिक नकाशाच आहे असं आपण म्हणूया. सो इट्स लाईक अ स्पिरिच्युअल एनर्जी डायग्रॅम. सो लक्ष्मी यंत्र कशासाठी वापरतात, तर लक्ष्मी यंत्राचा उपयोग हा अनेक आध्यात्मिक उद्दिष्टांसाठी केला जातो. जसं की धन आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, व्यवसाय आणि आर्थिक प्रगतीसाठी, ध्यान आणि आध्यात्मिक साधनेसाठी. आता लक्ष्मी यंत्र म्हणजे काही जादू नाही आहे, पण मनाची एकाग्रता वाढवणारं आणि दैवी ऊर्जेशी जोडणारं एक साधन आहे असं आपण म्हणूया. लक्ष्मी यंत्र वापरताना श्रद्धा, सकारात्मक विचार आणि योग्य कृती हे जर का असेल तर त्याचा प्रभाव अर्थातच अधिकपणे आपल्याला जाणवू शकतो. त्याचप्रमाणे श्रीयंत्र. श्रीयंत्राची रचना ही अत्यंत सूक्ष्म आणि गूढ अशी मानली जाते. त्यामध्ये जे त्रिकोण असतात ते शिवतत्व आणि शक्तितत्व दाखवतात. तसं संपूर्ण विश्वातल्या ऊर्जेचं आणि सृष्टीचं प्रतीक ते त्रिकोण असतात ते मानले जातात. कमळाच्या पाकळ्या शुद्धता, आध्यात्मिक जागृती दाखवतात. बाहेरचे जे चौकोन असतात ते संरक्षण आणि स्थैर्य दाखवतात आणि मध्यभागीचा बिंदू परमचेतना किंवा सृष्टीचा स्त्रोत दाखवतो असं आपण मानतो. सो श्रीयंत्राचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर श्रीयंत्र समृद्धी, भरभराट आकर्षित करतं, जीवनामध्ये संतुलन आणि शांती आणतं. श्रीयंत्र हे दैवी स्त्री शक्तीचा म्हणजेच डिवाइन फेमिनिन एनर्जीचं सर्वात शक्तिशाली प्रतीक मानलं जातं. याला कॉस्मिक एनर्जी डायग्रॅम असं म्हणतात. हे यंत्र विश्वातला ऊर्जा प्रवाह, सृष्टीचं संतुलन आणि लक्ष्मीची समृद्ध शक्ती याच्याशी निगडित आहे. म्हणूनच महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्राची सुद्धा स्थापना आणि पूजा केली जाते. हिंदू धर्मातला अबंडन्सचा अजून एक एंजल, अजून एक देवता म्हणजेच श्री कुबेर. श्री कुबेर कोण आहेत, तर श्री कुबेर हे हिंदू धर्मातले धनाचे रक्षक किंवा देवांचे खजिनदार आहेत असं आपण मानतो. त्यांना धनाध्यक्ष किंवा निधीपाल असंही म्हणतात. ते देवांच्या संपत्तीचे व्यवस्थापक, देवांचे खजिनदार, उत्तर दिशेचे अधिपती आणि समृद्धीचे संरक्षक म्हणून पण ओळखले जातात. सो लक्ष्मी माता संपत्ती देते आणि श्री कुबेर त्या संपत्तीचे संरक्षण आणि व्यवस्थापन करतात असं आपण मानतो. म्हणजेच ते लक्ष्मीच्या ऊर्जेचे व्यवस्थापक म्हणून मानले जातात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर श्री कुबेर म्हणजे संपत्तीचं योग्य व्यवस्थापन, धनाचा योग्य प्रवाह, समृद्धीचं संरक्षण आणि आर्थिक स्थिरता. म्हणजेच माता लक्ष्मी संपत्ती निर्माण करते तर श्री कुबेर संपत्ती टिकवतात. पण कुबेर ऊर्जा फक्त त्या व्यक्तीकडे येते जी प्रामाणिक आणि न्यायप्रिय असते. आता माता लक्ष्मी आणि श्री कुबेर यांच्याशी, त्यांच्या एनर्जीशी आपण कसं कनेक्ट करू शकतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे कृतज्ञता. समृद्धीची ऊर्जा ही कृतज्ञतेने वाढते. सो आपण दररोज म्हणू शकतो की माझ्या जीवनातल्या समृद्धीसाठी मी कृतज्ञ आहे. दुसरा आस्पेक्ट म्हणजे स्वच्छता. लक्ष्मी मातेला स्वच्छता आवडते म्हणून रोज घर स्वच्छ ठेवा, नेहमी घर स्वच्छ ठेवा, कामाचं ठिकाण व्यवस्थित ठेवा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दान, म्हणजेच गिविंग. म्हणजेच समृद्धी वाढवण्यासाठी अन्नदान, मदत, सेवा ही अतिशय महत्त्वाची आहे. सकारात्मक विचार हे लक्ष्मी ऊर्जा आकर्षित करतात. त्यामुळे आपल्या विचारांमध्ये नेहमी आनंद, प्रेम आणि सकारात्मकता आपल्याला ठेवलीच पाहिजे. आता श्री कुबेरांना प्रसन्न करण्यासाठी आपण कुबेर मंत्र म्हणू शकतो. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः. हा मंत्र आर्थिक स्थैर्य, संपत्तीचे संरक्षण, समृद्धीचा प्रवाह वाढवतो असं मानलं जातं.
आता समृद्धीसाठी दैनंदिन साधनं आपण काय करू शकतो, तर दररोज दिवा लावा, 5 मिनटं कृतज्ञता व्यक्त करा, कृतज्ञतेमध्ये राहा, त्या एनर्जीमध्ये राहा. लक्ष्मी मंत्र 11 वेळा म्हणा, कुबेर मंत्र 11 वेळा म्हणा. आणि मग ही समृद्धीचं व्हिज्युअलायझेशन, आपल्या लाईफमध्ये समृद्धी येते याचं व्हिज्युअलायझेशन करा. पण अर्थातच समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही. खरी लक्ष्मी म्हणजे आरोग्य, प्रेम, ज्ञान, शांतता, कृतज्ञता आणि ह्या सगळ्याचं आपल्या जीवनातलं संतुलन. सो जेव्हा आपण मन, विचार आणि कृती शुद्ध ठेवतो तेव्हा लक्ष्मी माता आणि श्री कुबेर यांचा आशीर्वाद आपल्याला आपोआपच मिळतो. आता या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट मी डिस्कस करणार आहे. समृद्धी आकर्षित करणारे 7 आध्यात्मिक नियम आहेत. समृद्धी ही फक्त बाहेरून येणारी गोष्ट नाही आहे, तर ती आपल्या विचार, भावना आणि कृतीमधून निर्माण होते. सो समृद्धीचा पहिला नियम काय आहे? कृतज्ञतेचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ ग्रॅटिट्यूड. जिथे कृतज्ञता असते तिथे समृद्धी वाढते. जेव्हा आपण आपल्या जीवनातला आशीर्वाद ओळखतो, जेव्हा आपण विश्वाला, युनिव्हर्सला सांगतो की मी जे आहे माझ्याकडे त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे, हे जेव्हा आपण सांगतो, ही एनर्जी आपण विश्वामध्ये देतो, तेव्हा अर्थातच आपली लक्ष्मी ऊर्जा वाढते. सो लक्ष्मी एनर्जी वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर दररोज 5 गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपोआपच आपण त्या एनर्जीमध्ये राहायला शिकतो. दुसरा नियम आहे प्रवाहाचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ फ्लो. समृद्धी म्हणजे प्रवाह, आपण हे पाहिलंच. जसं नदी वाहते तशीच संपत्तीही वाहायला हवी. जसं आपण पैसे फक्त साठवले किंवा भीतीने दडवून ठेवले तर ही लक्ष्मी ऊर्जा अडून बसते, ब्लॉक होते. सो देणं आणि घेणं यामध्ये संतुलन असणं हे अतिशय आवश्यक आहे. तिसरा नियम शुद्धतेचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ प्युरिटी. लक्ष्मीला स्वच्छता आणि शुद्धता आवडते, म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि विचार पण स्वच्छ ठेवा, सकारात्मक ठेवा, काम प्रामाणिकपणे करा, कारण शुद्धता म्हणजेच ऊर्जेचं संतुलन असतं. समृद्धीचा पुढचा नियम आहे दानाचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ गिव्हिंग. आध्यात्मिक परंपरेमध्ये सांगितलं जातं की जे तुम्ही देता ते अनेक पटींनी तुमच्याकडे परत येतं. सो दान म्हणजे ॲक्च्युली फक्त पैसाच आहे असं नाही आहे, तर आपण आपला वेळ, मदत, प्रेम दुसऱ्यांना देणं, दान करणं ही सुद्धा एक समृद्धीची देवाणघेवाणच आहे. समृद्धीचा 5वा नियम म्हणजे विश्वासाचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ फेथ. म्हणजेच समृद्धी येण्यासाठी विश्वावर, युनिव्हर्सवरती विश्वास ठेवणं, विश्वास असणं हे अतिशय आवश्यक आहे. भीती, शंका आणि अभावाची भावना समृद्धीचा प्रवाह थांबवतात, ब्लॉक करतात. सो विश्वास ठेवा की विश्व, युनिव्हर्स माझ्या सर्व गरजा योग्य वेळेला पूर्ण करतं. पुढचा नियम सकारात्मक विचारांचा नियम, लॉ ऑफ पॉझिटिव्ह माइंड. आपले विचार ऊर्जा निर्माण करतात. जर आपण सतत असं म्हणत राहिलो की माझ्याकडे पैसा नाही आहे, मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडे पैसा येतच नाही कितीही केलं तरी, तर आपण अभावाची ऊर्जा तयार करतो. सो त्याऐवजी आपण असं म्हणू शकतो की समृद्धी माझ्या जीवनामध्ये सहजपणे येते आहे आणि आपण समृद्धीचा मार्ग आपल्यासाठी मोकळा करतो ह्यामुळे. पुढचा नियम आहे सेवाभावाचा नियम, म्हणजे लॉ ऑफ सर्व्हिस. खरी समृद्धी तेव्हाच टिकते जेव्हा ती इतरांच्या कल्याणासाठी वापरली जाते. आता सेवा म्हणजे इतरांना मदत करणं, समाजासाठी काहीतरी करणं, प्रेमाने योगदान करणं. यामुळे लक्ष्मी ऊर्जा स्थिर होते आणि वाढत राहते आपल्याकडची. सो आपण असं म्हणू की समृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, ती एक ऊर्जा आहे जी कृतज्ञता, प्रेम, दान आणि सकारात्मक विचारांमधून आपल्या जीवनामध्ये प्रवाहित होते. अर्थातच या सगळ्या विचारांची सांगड घातल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये पण समृद्धी आणणं, म्हणजेच माता लक्ष्मीला आणि श्री कुबेरांना प्रसन्न करणं हे अतिशय इझी आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आय एम शुअर ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला समृद्धीबद्दलच्या बऱ्याच कन्सेप्ट्स क्लिअर झाल्या असतील आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होऊ दे, श्री कुबेरांचा वास तुमच्या घरी कायम राहू दे, अशी इच्छा व्यक्त करून मी हा कोर्स इथेच थांबवते. तुम्हाला हा कोर्स आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर पण करा आणि जर का माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. तुमच्या या प्रोत्साहनामुळेच मला अजून नवीन नवीन कोर्स तयार करण्यासाठी नवीन उत्साह येतो. थँक्यू. धन्यवाद.